इकडे बीडमधील भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा अपक्ष उमेदवारांसोबतचा ऑडिओ कॉल हा व्हायरल झालेला आहे। बंजारा समाजाचे नेते रविकांत राठोड यांच्यासोबत बोलत असताना पंकजा मुंडे यांनी त्यांना अर्ज मागे घेण्याची विनंती केली आहे। एवढंच नाही तर बंजारा समाजाची मतंही आपल्यालाच मिळणार आहेत, मात्र त्यातले 5-10 हजार मतं घेऊन फार काही होणार नाही असंही पंकजा मुंडे म्हणतात। उमेदवारी मागे घेण्याची विनंती करत असतानाच पंकजा मुंडे यांनी रविकांत राठोड यांना महामंडळाच्या कामामध्ये मदत करण्याचं आश्वासनही दिलंय। तर पंकजा मुंडे आणि रविकांत राठोड यांच्यामध्ये नेमका काय संवाद झालाय आपण पाहूयात। नमस्कार रविकांत भाऊजी। हां ताई, जय शिवराम बोला। हां जय शिवराम। काही नाही, शेखर महाराजांशी बोलले काल, बापूसिंग महाराजांशी पण भेट झाली। हो हो, यावेळची परिस्थिती वेगळी आहे, मागच्या वेळी वेगळी आहे, आता हा आपण काही वेगळे नाही, एक अस्तित्वाचा प्रश्न आहे आपल्या सगळ्यांच्या। या निवडणुकीत उभं राहून तुम्ही मतं घेऊन पुढे काहीच होणार नाही, त्याचं होऊन नुकसान कोणाला होईल तर आपल्याला, मला होईल। तुम्ही समजदारीने हा विषय करावा। मी तुमचा हे निर्णय लक्षात ठेवीन आणि तुम्हाला सोबत घेईन आणि तुम्हाला जे शब्द माझ्या अवकाटीचे जे सगळे विषय ते मी तुमच्यासाठी पाठीमागे उभे राहीन। पण पुढचं काय ते सगळं तुम्हाला सांभाळावं लागतं आता सगळं। सांभाळीन। तुम्ही या, मला विथड्रॉ करून मी बीडमध्ये आले की भेटते तुम्हाला। हां, दौरा संपवून तुम्ही बीडमध्येच थांबा। ठीक ठीक। आणि या ऑडिओ कॉल संदर्भामध्येच अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गोविंद शेळके सध्या आपल्यासोबत आहेत। गोविंद, काय नेमका हा संवाद आहे आणि आश्वासन दिल्यासारखं पंकजा मुंडे यामध्ये बोलतायत, काय नेमका संवाद झालेला आहे, काय डील झालेली आहे? आपण जी क्लिप ऐकताय ही व्हायरल झालेली क्लिप ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अगोदरची असल्याची शक्यता आहे आणि यामध्ये बोलणारे 3 पात्र आहेत। एक तर भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि ज्यांच्याशी संवाद होतोय ते पप्पू चव्हाण मध्ये बोलतायत आणि त्यानंतर रविकांत राठोड नावाचे बंजारा नेते आहेत। त्यांनी यापूर्वी अपक्ष फॉर्म भरलेला होता बीडच्या लोकसभा निवडणुकीमध्ये, नंतर त्यांनी फॉर्मही काढून घेतला। एवढंच नाही तर रविकांत राठोड यांनी फॉर्म काढल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। यापूर्वी ते शरद पवार गटामध्ये काम करायचे। यामध्ये जे बोलणं होत आहे ते बंजारा समाजातील मतासंदर्भात होत आहे। 1 लाखापेक्षा बंजारा समाजाची मतं जास्त आहेत आणि हे मतं 10-5 हजार तुम्हाला पडतील असं पंकजा मुंडे त्यांना म्हणतायत। रविकांत राठोड यांच्याशी आम्ही या संदर्भात संपर्क केला, मात्र ते पुढे येऊन बोलायला तयार नाही आहेत। पप्पू चव्हाण जे होते मध्यस्थी या सगळ्या दोघांमध्ये, ते म्हणतात की तो आवाज माझा नाही। एकूण पंकजा मुंडे ज्यावेळेस समोर येतील आणि या संदर्भात बोलतील त्याच वेळेस यात नेमकं काय बोलणं झालं होतं आणि नेमकं काय ठरलं होतं हे कळू शकेल। निश्चित। धन्यवाद गोविंद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।